कर्जमाफीचे पैसे उशिरा का होईना आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली. जिल्ह्यात 79,000 शेतकऱ्यांना 301 कोटी 71 लाख रुपयांचं अनुदान आलंय. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. 8,000 कोटी रुपये रिलीज झालेले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर. कर्जाचे 2,24,000 तासात या 16 बँकेत जमा होणार. आज सर्वच जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झाल्या. शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारमार्फत समोर आलेले. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची आता प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होतं, परंतु ते आता राज्य सरकारने 2 लाखापर्यंत केलेलं आहे. आत्ताच देवेंद्रजी फडणवीस यांनी आत्ताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि विधानसभेत बोलताना सांगितलेले आहे की शेतकऱ्यांना आता 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान आम्ही देणार आहोत. याबद्दलची मोठी घडामोड आता आपल्यासमोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये काय काय कागदपत्रे तुमच्यासाठी लागणार आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, याची सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कोणत्या 16 बँका आहेत ज्या बँकामध्ये हे पैसे जमा होणार, ते बँकेची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये आता पुरेपूर असा पैसे 2 लाखापर्यंतची रक्कम जमा केली जाणार आहे. ते जिल्ह्याची नावेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये बघा, कर्जाचे 2 लाख रुपये 16 बँकेत जमा होणार. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, कर्जाचे 2 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघत चला, राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे 2 लाख रुपयांची करण्यात आलेली आहे. अखेर रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचा 14 जिल्ह्यामध्ये आणि या 16 बँकेत देण्यात आलेला आहे. आणि या 14 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा करण्याची ऑर्डर आता ठिकठिकाणी मिळू लागलेली आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं, ज्या ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया बघू शकता शेतकरी मित्रांनो, बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि फार्मर ID बघू शकता शेतकरी मित्रांनो, कार्ड काढून ठेवलेले आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा आता पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले 14 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. 2 लाख रुपये या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी पाहिली आहे की सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून निधी या ठिकाणी उपलब्ध करून थेट शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त तुम्ही पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम जमा होऊन जाईल व तुम्हाला सरकारमार्फत चांगलाच मोठा दिलासा मिळेल. यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम आता जमा केली जाणार आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रश्न पडलाय की आमच्या खात्यावरची 2 लाख रुपयाची रक्कम कधीपर्यंत जमा होणार. बघा शेतकरी मित्रांनो, जर पाहायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्हाला कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार, आज जमा होणार की उद्या जमा होणार, अशा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलाय. परंतु शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर तुम्हाला आता चांगलाच मोठा दिलासा राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये आता मात्र 31 जुलैला हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, 31 जुलैपर्यंत तुम्हाला वाट सुद्धा पाहावी लागणार आहे, कारण 3 टप्पे यामध्ये करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, या 3 टप्प्यामध्ये आपला जर जिल्हा असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची रक्कम राज्य सरकारमार्फत आता जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता यामध्ये बघा, पहिला टप्पा जो आहे शेतकरी मित्रांनो, तो आज या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. याची पूर्णपणे तयारी झालेली आहे.
परंतु कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मिळणार नाही. अनेक पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे मिळणार की नाही अशा तुमची अपेक्षा होती, परंतु पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विधानसभेबाहेर विचारलं की आम्हाला शेतकऱ्यांमार्फत प्रश्न विचारले जात आहे की कर्जमाफीचे पैसे मिळणार की नाही. त्यावर बघा शेतकरी मित्रांनो, जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं ते ऐकून सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. कारण की आता जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं ते ऐकून सर्वांना चांगला मोठा दिलासा देणारी बातमी आता या मार्फत पाहायला मिळाली. कोणाचे कर्ज या ठिकाणी तुम्ही 2 लाख माफ करणार. बघा शेतकरी मित्रांनो, जे पत्रकारांनी विचारलं की तुम्ही फक्त कोणाचे कर्ज हे 2 लाखापर्यंत माफ करणार, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले या 14 जिल्हे आणि 16 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज काढून ठेवलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्हे बघा आणि 16 जिल्ह्यामध्ये 16 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे काढून ठेवले त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आता 24 तासाच्या आत या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यांची व बँकांची यादी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पुढे पाहणार आहोत. बघा या ठिकाणी बँकाची यादीसुद्धा सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली यादीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर यामध्ये बघा अनेक पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्र्यांनी विचारलं की सरसकट कर्जमाफी का करत नाही, तर याची महत्त्वपूर्ण 4 कारणे सांगितली आहे. सरसकट कर्जमाफी केली तर ते सरकारला परवडणार नाही. कारण म्हणजे की केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जेमतेम म्हणजे थोडंफार कर्जमाफीसाठी रक्कम पाठवणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफीची रक्कम आम्ही आता पूर्णपणे करणार नाहीत असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला लवकरात लवकर कर्जमाफी करावी. बघा सरकारच्या तिजोरीमध्ये जास्त पैसा उपलब्ध नसल्याचे बघा शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी सरसकट या ठिकाणी होत नसल्याचं पाहायला मिळते. तुम्हाला पण माहीत आहे, सरकारला महिन्याला लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये 1,40,40,00,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाटावे लागतात. त्यामुळे तिथे पैसा खर्च होतो. त्यानंतर 4 महिन्यातून एकदा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना, PM तर केंद्र सरकारमार्फत मिळते, परंतु नमो शेतकरी योजना या योजनेचे पैसे या ठिकाणी पाहायला गेलं तर ते जमा होतात. बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारमार्फत ते जमा होतात, परंतु राज्य सरकारमार्फत नमोचे पैसे जमा करावे लागतात. त्यामुळे ही कर्जमाफी साठी सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याचं सरकारमार्फत सांगण्यात आलेलं आहे. बघा तुम्हाला नमोचा हप्ता द्यावा लागतो, PMचा हप्ता द्यावा लागतो, 2,000 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे सरकारचा दृष्टिकोन हा आहे की यामध्ये अटी काही पात्रता या ठिकाणी पाहिल्या जाणार आहेत. या अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला 2 लाखाचे कर्ज या ठिकाणी जमा केले जाणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप वाट बघितली शेतकरी मित्रांनो की पैसे केव्हा येणार, परंतु आता रक्कम थेट खात्यावरती बघा 2 लाख रुपये थेट खात्यावरती याप्रमाणे जमा करण्यात येणार असेल. जवळपास 16 बँके व 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता जर बघायला गेलं तर यामध्ये बघा 93 लाख बांधवांच्या खात्यावरती 2 लाख रुपये DBT माध्यमातून जशा प्रकारे तुम्हाला पीक विमा तशा प्रकारे ही जर रक्कम दिली तर सरकारला हे परवडणार नाही. यामध्ये जर पाहायला गेलं तर रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येते, परंतु ही रक्कम तुम्हाला काढता येणार नाही, कारण बँका तुमची ही रक्कम आपोआप कट करून घेणार आहे. बघा, कारण तुम्ही ऑलरेडी त्या बँकेतून कर्ज काढलेलं आहे. मग तुम्ही आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की निर्माण झालेले आहे की नेमका कर्जमाफी कोणाकोणाला पैसे मिळणार. तर यामध्ये बघायला गेलं तर अजून बघा शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.